मांजर बनणार का माझं तुला जेली देणार मांजर बनणार छोटं छोटं छोटे मांजर नमस्ते, हा आमचा पहिला ब्लॉग आहे आणि आम्ही आज पहिल्या ब्लॉगमध्ये आम्ही नीलफणसाचे काप शिकवणार आहोत आणि हे खूप टेस्टी लागतात. जे कोण फिश प्रेमी असतील त्यांच्यासाठी हा खूप म्हणजे सेकंड सोर्स आहे. हा ज्या वेळेला फिश भेटत नाही त्यावेळेला आम्ही नीलफणस करतो. आता बघूया आपण कसं बनवायचं हे. याच्यामध्ये आपण आता मॅरिनेशनला आधी कोरिअँडर घेणार आहोत. धुवून स्वच्छ क्लीन करून कट करून त्यानंतर खूप साऱ्या ह्या हिरव्या मिरच्या, कारण नीलफणस हे थोडे गोडसर असतात त्यामुळे मिरचीचं प्रमाण जरा जास्त लागतं. आणि त्यानंतर मग गार्लिक घेतला, थोडंसं छोटंसं आल्याचा तुकडा आणि चिंच अगदी थोडी घ्यायची, वॉश करून घेते. थोडीशी हळद, हे आपलं लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची आहे ही थोडी जास्तच घ्यायची. आता आपण ते ग्राइंड करून घेणार आहोत. थोडं त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. मीठ अंदाजे टाकायचं आहे. आपण याच्यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घालणार आहोत. जास्त पाणी आपण घालायचं नाही आहे, नाहीतर मसाला फारच पातळ होतो आणि नीलफणसला फाल्गुन नीलफणस खाणार नीलफणस आवडतो तुला? हा, इथं बनायला लागलंय बघ. हा एक इज्जत म्हणून मसाला आहे. हा चिकन 65चा मसाला आहे आणि हा फार टेस्टी आहे. हा जरी भेटला नाही तर तुम्ही 65चा कोणताही मसाला तुम्ही वापरू शकता. हा माझा हा फेवरेट आहे. हा मी तर थोडासा त्याच्यामध्ये वापरणार आहे. आतमध्ये पण टाकायचा आहे आणि पुन्हा रव्यामध्ये पण टाकायचा आहे. हा थोडा मसाला टाकलेला आहे मी. आता हा मसाला आपण एका भांड्यात काढून घेऊ आणि हे नीलफणसाचे काप कट करू. नीलफणसाचे काप कसे कट करायचे हे माझे मिस्टर दाखवतील. आता आपण नीलफणस कसा कट करायचा ते बघूया. नीलफणस असा उभा कट करून घ्यायचा आधी. तो फार हार्ड असतो कट करायला, त्यामुळे माझे मिस्टर कट करून देतात मला. आणि हा आमचा फाल्गुन वेट करतोय, त्याला नीलफणस फार आवडतात. हा मधला गाभा कट करून टाकायचा, कारण तिथं थोडा चिक असतो, तो भाग घेत नाही. हो 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 द्यायचं. हो बनतंय. त्याला फार आवडतो नीलफणस, त्यामुळं तो फार मगासपासून इकडून किचनमध्येच फिरत आहे. मधला जो चीक आहे तो सगळा निघून जायला हवा. त्याचं वरचं कवर सगळं काढून टाकायचं. आपला कवर काढून झालेला आहे. आता त्याचे काप अशा पद्धतीनं कट करायचे. आपण बटाट्याचे काप जशा प्रकारे कट करतो तशा प्रकारे हे काप कट करायचे आहेत. आपण हे काप असे पाण्यात टाकलेले आहेत कारण ते काळे पडतात. पाण्यामध्ये व्यवस्थित बुडवून ठेवायचे. आपण रवा काढून घेत आहोत. हा आपल्याला बॅटरला लागणार आहे. हा प्लेन रवा आहे, मोठा रवा आहे, बारीक रवा नाही आहे, नॉर्मल रवा उपीटचा. आता याच्यामध्ये अंदाजे मीठ घ्यायचं आहे आणि आपण हे काश्मीरी लाल मिरच ही आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडी याच्यामध्ये. आता आपण हा मगाचा लिज्जतचा मसाला थोडा टाकणार आहोत आणि आता हे सगळं एकत्र करून घेणार आहोत.
याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर, मीठ आणि हे लिज्जतचा थोडा मसाला, चिकन 65चा, आणि हे सगळं आपण रव्यामध्ये घालून सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे वरती पण मसाला छान असेल तर टेस्ट लागतात आणि आणखीन कुरकुरीत होतात. असं मसाला आपण सगळा असा इथून काढून घेत आहोत. या मसाल्यामध्ये आपण आणखीन थोडा मसाला वाढवणार आहोत. हे लाल मिरची पावडर टाकणार आहोत. लिज्जतचा मसालाही आपण याच्यामध्ये आणखीन थोडा ॲड करणार आहोत. तर थोडंसं पाणी मी ॲड करणार आहे, कारण थोडा मसाला याच्यामध्ये आहे. जास्त पाणी घ्यायचं नाही आहे, कारण मग आपल्या कापांना व्यवस्थित लागत नाही. मसाला पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे मसाला अगदी कमी पाण्यामध्येच वापरावा. लिज्जत 65 मसाला आपण थोडा ॲड करणार आहोत याच्यामध्ये. आणि आता आपण हे डायरेक्ट आता काप याच्यामध्ये टाकून लावून मॅरिनेशन करणार आहोत. याला काय फार वेळेसा लागत नाही मॅरिनेशनला. आपण लगेच फ्राय करायला घेतले तरी काप चालतात. हे पाण्यात बुडवून ठेवलेले काप आपण घेत आहोत. ते काळे पडू नये याच्यासाठी आपण पाण्यात बुडवून ठेवलेले. एक एक काप असं घेऊन त्याला छान मसाला लावायचा आहे. जसं आपण फिशला लावतो तसंच, आणि हा फिश सारखाच लागतो. नमकेचं बघितलंच नाही टेस्ट करून. आता आपण हे सगळे आपला मसाला लावून घेतलेला आहे. हे रव्याचं बॅटर केलेलं आहे. तर ह्या बॅटरमध्ये हे छानसं असं आपण डिप करणार आहोत आणि हे फ्राय करणार आहोत. हे शालो फ्राय करणार आहोत आपण, डीप फ्राय. 2-3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. याला मेहनत खूप लागते, पण हे फार टेस्टी होतात. माझ्या तर मुलांना खूप आवडतात. तुम्ही करून पहा, तुमच्या मुलांना खूप आवडेल. थांब फाल्गुन, खाणार खाणार देत आहे. अरे त्याला फार आवडतं. दीदी काय सांगते? काय कसं झालंय? फाल्गुन कसं झालंय? छान झालंय. माझ्या मुलांना खूप आवडतं निरफणस. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.